सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार बंधू भगिनींनो, मी वृषाली भक्ती सागर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत आहे। तर बंधू भगिनींनो, तुम्ही तोडगे करत आहात की नाही? कुठली उपासना तुम्ही करत आहात? कुठल्या देवतेची करत आहात? कशा प्रकारे करत आहात? ते मला कमेंट करून अवश्य सांगत राहा। कारण आपला हा जो संवाद आहे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातला, तो दुतर्फी व्हायला हवा। तुमची मतं सुद्धा मला कळायला हवी। तुम्ही काय करता, तुमची दिनचर्या कशी आहे, तुम्ही कुठल्या देवतेची उपासना करता, हे कळायला हवं। माझा संवाद तुमच्यापर्यंत पोहोचतोय, तुमचा संवाद सुद्धा, तुमचं म्हणणं सुद्धा माझ्यापर्यंत कमेंटच्या स्वरूपामध्ये नक्की पोहोचवा। आज आपण अतिशय एक छोटा म्हणता येणार नाही, करायला खूप छोटा आहे, परंतु त्याचे जे उपयुक्तता आहे त्याची ती खूप आहे। सिद्धकुंजिका स्तोत्र याच्याबद्दल आपल्या सर्वांनाच माहिती असेल, परंतु आणि काही जणांना माहिती सुद्धा नसेल। सप्तशतीच्या पोथीमध्ये सिद्धकुंजिका स्तोत्र आहे आणि या सिद्धकुंजिका स्तोत्राचं वाचन तुम्ही जर दररोज केलं तर अशक्य असे परिणाम तुम्हाला जाणवायला लागतील। असे परिणाम तुम्हाला जाणवायला लागतील की तुमच्या लक्षात येणार नाहीत, ते समोरच्याला जाणवतील। काय परिणाम होतील त्याचे ते अगोदर पाहू आणि त्यानंतर मग आपण सिद्धकुंजिका स्तोत्र कसं वाचायचं हे पाहू। सिद्धकुंजिका स्तोत्राचं वाचन जर तुम्ही 1 महिन्यापर्यंत केले, 1 महिने, 2 महिने, 3 महिने असं जर तुम्ही ते वाचन, त्या स्तोत्राचं वाचन तुम्ही करत असाल, तर अतिशय मनोभावे करत असाल, तर तुमच्या चेहऱ्यावर एक आपसूक तेज येतं, एक सात्विकता झळकते। ही सात्विकता, हे तेज तुम्हाला भेटणाऱ्या लोकांना जाणवेल, ते तुम्हाला बोलूनही दाखवतील, परंतु तुमच्या ते लक्षातही येणार नाही की आपण या गोष्टीमुळे या गोष्टी घडत आहेत। सिद्धकुंजिका स्तोत्राचं वाचन केल्याने असं काय होतं की ज्याच्यामुळे अशक्य गोष्टी शक्य होतात। खरं तर सिद्धकुंजिका ह्या नावामध्येच सगळं काही आहे। सिद्ध म्हणजे सिद्ध झालेली आणि कुंजिका म्हणजे चाबी। अनेक अशक्य गोष्टींना शक्य करण्यासाठी ची ही एक चाबी आहे, ते म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र। साक्षात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती ह्या तिन्ही देवतांची जी पाठ आहे, पोथी आहे, गाथा आहे, ती म्हणजे सप्तशती। त्या श्री सप्तशतीचा सार म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र आहे। आणि या सिद्धकुंजिका स्तोत्राचं जर आपण वाचन केलं तर संपूर्ण सप्तशतीचा सारा आपण दररोज वाचण्याचं पुण्य आपल्याला मिळतं। पुण्यापेक्षाही जास्त आपल्या अनेक गोष्टींपासून आपलं संरक्षण होतं, सर्व बाधांपासून आपलं संरक्षण होतं, भूत प्रेत पिशाच्यांपासून आपलं संरक्षण होतं। कुणी जर काही करणी केली असेल आपल्या घरावर, आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबियावर, आपल्या व्यवसायावर, आपल्या नोकरीच्या ठिकाणी कुणी जर काही करणी केलेली असेल, काही नकारात्मकता वाढवलेली असेल, तर ती सगळी नकारात्मकता या सिद्धकुंजिका स्तोत्राच्या नियमित वाचनाने कमी होते। फक्त सिद्धकुंजिका स्तोत्राचं वाचन हे आपल्याला शुचिरभूत होऊन करायचं आहे आणि दररोज करायचं आहे। सुरुवातीला जरी तुम्ही अडखळत असाल तरी काही दिवसानंतर हळूहळू जसं तुम्हाला सराव होईल तसं तुम्हाला हे कुंजिका स्तोत्राचं वाचन हे छानसं जमायला लागेल आणि त्यानंतर तुम्हाला त्या कुंजिका स्तोत्राची एवढी गोडी निर्माण होईल की सांगू शकत नाही। मी स्वतः दररोज मागील 2 वर्षांपासून, 2 ते 3 वर्षांपासून सिद्धकुंजिका स्तोत्राचं वाचन करते आणि माझ्या जीवनामध्ये इतकं परिवर्तन झालेलं आहे, सकारात्मक अर्थाने परिवर्तन झालेलं आहे की त्याचं वर्णनही मी करू शकत नाही। आता परिवर्तन झालेलं आहे म्हणजे काय, तर काही जादू झालेली आहे का, तर नाही। मी नेहमी तुम्हाला हेच सांगते की कुठल्याही तोडग्याने, कुठल्याही उपायाने अचानक जादू वगैरे काही होत नाही किंवा काही चमत्कार असा काही होत नाही, तर त्याचे काही शास्त्रीय कारण आहेत। शास्त्रशुद्धरित्या त्या गोष्टी हळूहळू आपल्या आयुष्यामध्ये घडायला लागतात। सिद्धकुंजिका स्तोत्रामध्ये जे श्लोक आहेत
त्या श्लोकांमध्ये एवढी ताकद आहे, इतके ते सिद्ध झालेले ते श्लोक आहेत की त्यांच्या वाचनाने, त्या मंत्रांच्या पठनाने, बीज मंत्र आहेत त्या कुंजिका स्तोत्रामध्ये, त्या बीज मंत्राच्या पठनाने आपल्या ज्या बुद्धी असतात त्या बुद्धीवर इतका सकारात्मक परिणाम होतो की तिथे कुठल्याही प्रकारच्या नकारात्मकतेला काही वावच राहत नाही. मग आपली निराशा, आपल्या मनातलं जे दुःख आहे, जी काही निराशा आहे अनेक दिवसांपासूनची आलेली, ती निराशा, ते दुःख, ज्याला आपण आजकाल डिप्रेशन असं सुद्धा म्हणतो, अनेक दीर्घकाळाचं नैराश्य जे असतं, किंवा काही जणांना सतत आळस येतो, घरामध्ये काही करा वाटत नाही, किंवा बाहेर व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये सुद्धा काही विशेष प्रयत्न करावे वाटत नाहीत, आळसाने आपलं आयुष्य व्यतीत करावंसं वाटतं, म्हणजेच आपल्या बुद्धीवर काहीतरी सतत एक आपण कुठल्या तरी तणावाखाली सतत आहोत असं आपल्याला सतत जाणवत राहतं. माहिती नाही काय होतं, परंतु तणाव हा जाणवतो, आळस जाणवतो आणि त्याचा परिणाम तुमच्या कामावर होतो, निरुत्साह जाणवतो, नैराश्य येतं, कुणाला भेटावं वाटत नाही, कुणाशी बोलावं वाटत नाही. त्यासाठी काही घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडलेल्या असतील, काही प्रसंग घडलेले असतील, जे काही असेल, कारण काहीही असतील, परंतु जरी कुठलेही प्रसंग, कुठल्याही घटना निराशावादी, तुम्हाला अस्वस्थ करणाऱ्या, बेचैन करणाऱ्या जरी तुमच्या आयुष्यात घडलेल्या असतील, तरी सुद्धा त्या सगळ्या निराशेपासून, त्या सगळ्या डिप्रेशनमधून तुम्हाला बाहेर काढण्याचं सामर्थ्य या सिद्धकुंजिका स्तोत्रामध्ये आहे. इतकं हे सिद्धकुंजिका स्तोत्र प्रभावशाली आहे. त्यामुळे बंधू भगिनींनो, सिद्धकुंजिका स्तोत्राचं वाचन हे दररोज करा. ते अगोदर कोणा जाणकार व्यक्तीकडून तुम्हाला शिकायला मिळालं तर उत्तम आहे. जाणकार पुरोहिताकडून अगोदर शिका. छोटंसंच आहे, काही फार वेळ लागत नाही. एकूण 8च त्याच्यामध्ये श्लोक आहेत आणि फक्त ते जे श्लोक आहेत ते इतके प्रभावी आहेत, त्यामधले मंत्र बीजमंत्र आहेत, तर त्यामुळे त्यांचं उच्चारण हे अस्खलितच व्हायला पाहिजे, चांगलंच व्हायला पाहिजे. सुरुवातीला जमणार नाही शिकल्यानंतर सुद्धा, परंतु काही दिवसांनी हळूहळू तुम्हाला जमायला लागेल आणि त्यानंतर त्याचे अद्भुत परिणाम तुम्हाला जाणवतील. तुमच्यामध्ये एक उत्साह संचरेल, तुमच्यातलं नैराश्य जे तुम्हाला तुमच्या मेंदूवर अतिशय त्याने प्राबल्य माजवलेलं आहे मागच्या काही वर्षापासून, काही महिन्यांपासून, ते नैराश्य हळूहळू दूर होईल. तुम्हाला कामांमध्ये उत्साह येईल. तुमच्या ज्या अनेक गोष्टी करायच्या राहिलेल्या आहेत, तुमची जी ध्येय आहे, तुमचे जे स्वप्न आहेत, त्या स्वप्नांबद्दल तुम्हाला जागरूकता येईल. तुमच्या ध्येयांबद्दल तुम्हाला आसक्ती वाटायला लागेल आणि काहीतरी तुम्हाला करून दाखवावं आता आयुष्यामध्ये, असा उत्साह तुम्हाला जाणवायला लागेल. आणि त्या उत्साहामुळे तो उत्साह तुमच्या अंगात संचारायला लागेल, रोमरोमात संचारायला लागेल आणि तुम्ही त्या उत्साहामुळे तुमच्या स्वप्नांच्या दिशेने, ध्येयाच्या दिशेने तुम्ही जायला लागाल. तुमची दिनचर्या तर सुधारेलच, सर्वप्रथम अगोदर ते होईल. तुमची दिनचर्या सुधारेल, तुमची दिनचर्या उत्साहपूर्ण होईल आणि त्यानंतर तुमचे नातेसंबंध सुधारायला लागतील, तुमचे मित्रत्वाचे जे संबंध आहेत ते सुधारायला लागतील. तुम्हाला कुणाशी बोलण्यामध्ये उत्साह जाणवेल, सगळ्यांना भेटावं वाटेल, सगळ्यांना भेटल्यानंतर तुम्हाला छान वाटेल, आनंद वाटेल, एक आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण होईल आणि तो स्वतःमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास, स्वतःमध्ये निर्माण झालेला आनंद, समाधान हा बाहेरच्यांपर्यंत सुद्धा आपोआप पोहोचेल. आणि त्यानंतरची दुसरी स्टेप आहे, तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची उर्मी, इच्छा ही निर्माण होईल. तर तेव्हा बंधू भगिनींनो, सिद्धकुंजिका स्तोत्राचं वाचन हे दररोज करा. सकाळी स्नानानंतर करा, फक्त शुचिर्भूत होऊन करायचं आहे. स्नानानंतर तुम्हाला देवासमोर बसून एक शुद्ध तुपाचे निरंजन लावायचं आहे, उदबत्ती लावायची आहे, धूप लावायचं आहे, जे काही असेल ते, आणि शुद्ध अंतःकरणाने, शुद्ध मनाने तुम्हाला हे सिद्धकुंजिका स्तोत्र दररोज म्हणायचं आहे. आणि जर सकाळी नसेल जमत तुम्हाला कामाच्या व्यापामुळे, तर तुम्ही सायंकाळी 3 सांजेला दिवा निरंजन लावून तुम्ही हे सिद्धकुंजिका स्तोत्र देवाजवळ म्हणा. त्यानंतर तुमच्या घरामधील सगळ्या बाधा ह्या हळूहळू नाहीशा होतील, संपुष्टात येतील. परस्परांमध्ये, कुटुंबियांमध्ये प्रेम भावना वाढीला लागेल, सुसंवाद निर्माण व्हायला लागेल. जो सुसंवाद कुठेतरी हरवत चाललेला होता, कलह होत होता नाही त्या गोष्टींमुळे सुद्धा, तो कलह हळूहळू नाहीसा होऊन तुमच्या
आप्तस्वकीयांमध्ये, कुटुंबियांमध्ये हळूहळू एक सुसंवाद निर्माण व्हायला लागेल. एकमेकांमध्ये जी प्रेम भावना होतीच मुळामध्ये, परंतु काही दिवसांपूर्वी नकारात्मकतेमुळे ती कुठेतरी नाहीशी झालेली होती आणि अशा वेळेस काय करावं हे तुम्हाला कळत नव्हतं. तर सिद्धकुंजिका स्तोत्राच्या वाचनामुळे ती नकारात्मकता दूर होईल. सर्व बाधांपासून हे कुंजिका स्तोत्र तुमचं रक्षण करतं. सर्व बाधा, अनिष्ट शक्ती, नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक शक्ती ज्या तुमच्या घरामध्ये अनेक वर्षांपासून, अनेक महिन्यांपासून ठाण मांडून बसलेल्या आहेत, त्या हळूहळू या वाचनामुळे निघून जातात आणि मग नकारात्मकता निघून गेली की सकारात्मकता ही तिथे येतेच, वास्तव्य करतेच. आणि सगळं मग सकारात्मकता वास्तव्य करायला लागली की मन, बुद्धी, आत्मा सगळं शुद्ध होतं, पवित्र होतं आणि मग परस्पर संबंध सुधारायला लागतात. आपलं मन, आत्मा, बुद्धी शुद्ध झाली की समोरच्यापर्यंत आपलं बोलणं हे पोहोचतं, पटतं समोरच्याला. त्यांना सुद्धा आपलं जे इंटेन्शन आहे, आपल्या त्यामागच्या ज्या बोलण्याच्या मागच्या ज्या भावना आहेत त्या सुद्धा कळायला लागतात आणि मुलांची प्रगती होते, मुलांचं शिक्षणामध्ये लक्ष लागतं. हे पहा, आपण जर व्यवस्थित असू, आपलं जर आपल्यामध्ये जर उत्साह संचारत असेल, आपलं जर दिनचर्या आपली चांगली असेल, तर आपसुकच आपल्या मुलांमध्ये सुद्धा तो उत्साह परावर्तित होतो आणि मुलं सुद्धा उत्साही राहतात. त्यांचं सुद्धा अभ्यासामध्ये लक्ष लागतं, त्यांचं सुद्धा मग त्यांच्या करिअरमध्ये प्रगती व्हायला लागते, पतीची सुद्धा व्यवसायामध्ये प्रगती व्हायला लागते, नोकरीमध्ये प्रगती व्हायला लागते. जर तुम्ही पती असाल आणि तुम्हाला जर वाचन करायचं असेल तर तुम्ही कराच. व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये जे हितशत्रू असतील त्यापासून तुमचं संरक्षण होईल आणि तुमच्या पत्नीची सुद्धा तुमच्याबद्दलचे भावना ह्या हळूहळू चांगल्या व्हायला लागतील. त्यामुळे सिद्धकुंजिका स्तोत्राचं वाचन हे निश्चितपणे करा आणि त्याचे अद्भुत असे लाभ घ्या. भेटूया पुढच्या भागामध्ये अशा वेगवेगळ्या माहितीसोबत, उपासनांसोबत. तोपर्यंत जय जगदंबा.